बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज बीडमध्ये असतील। अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे। बैठकीनंतर अजित पवार पत्रकार परिषद सुद्धा घेतील। विशेष म्हणजे बीडमध्ये दादागिरी खपून घेतली जाणार नाही हा इशारा याआधी सुद्धा अजित पवार यांनी दिलेला होता। आता शिवराज दिवटे प्रकरणानंतर अजित पवार काय बोलतात याकडे सगळ्यांच्याच नजर असते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया बीडला। आपले प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। हरिदास, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? बीडमध्ये आज अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। दोन महत्त्वाच्या घडामोडी आहेत। एक तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी आहे। उज्ज्वल निकम उपस्थित राहणार का? त्यानंतर मुद्दा उपस्थित होतो तो अर्थातच अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेचा, अजित पवार यांच्या बीड दौऱ्याचा। पण सुरुवातीला संतोष देशमुख सुनावणी संदर्भात सांगाल? नक्कीच लागविजय, या ठिकाणी सांगता येईल की संतोष देशमुख खून प्रकरणाची जी आहे 5वी सुनावणी बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या ठिकाणी पार पडते। विशेष सांगायचं झालं तर या ठिकाणी जे सरकारी वकील आहेत उज्ज्वल निकम हे या ठिकाणी हजर राहणार नाहीत अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे। काही कारणास्तव गेल्या 2 सुनावणीला उज्ज्वल निकम हे हजर या ठिकाणी राहिले नाहीत। आणि विशेष सांगायचं झालं तर संतोष देशमुख यांचा खून 9 डिसेंबर रोजी करण्यात आला। त्यानंतर अनेक उलगडे देखील या प्रकरणामध्ये बाहेर आले। त्याच्यामध्ये अनेक मोबाईल असेल, हे 1400 पानाचं जे आरोपपत्र आहे ते या ठिकाणी न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। आणि याची जी सुनावणी आहे ती 11 वाजता बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पार पडणार आहे। अगदी हरिदास, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय। अजित पवार आज बीड जिल्ह्यात असणार आहेत। बीडमध्ये मात्र दादागिरी खपून घेतली जाणार नाही असं अजित पवार यांनी याआधी सुद्धा सांगितलेलं होतं। आणि आता शिवराज दिवटे मारहाण प्रकरण घडलेलं असताना दादा बीडमध्ये असणार आहेत आज। नक्कीच आपण पाहिलं तर अगदी काही वेळातच बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आता परळीच्या वैद्यनाथाचं दर्शन घेतल्यानंतर आता हे प्रसार माध्यमांशी संवाद साधतील असं वाटतंय। मात्र असं कुठंही सांगितलं जात नाही की कारण यामध्ये असं आहे की अजितदादाचा दौरा आहे तो धावता दौरा या ठिकाणी परळी असेल आणि अंबेजोगाई असेल या ठिकाणी पाहायला मिळतं। 4:30 वाजता ही पत्रकार परिषद घेणार आहेत, यामध्ये ते बोलतील। मात्र शिवराज दिवटेची भेट घेणार का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं या ठिकाणी ठरणार आहे। आणि एकीकडे पाहिलं तर अजितदादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यापासून अनेक जे सोशल मीडियावर जे व्हिडिओ आहेत मारहाणीचे हे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले। याच्यामध्ये अनेक काही जणांचे व्हिडिओ जुने देखील काढले या ठिकाणी गेले। आणि याच्या माध्यमातूनच आपल्याला पाहायला मिळतंय की अजितदादा जे पालकमंत्री झाले यांच्यावर मात्र कुठंतरी प्रेशर येताना पाहायला मिळतंय। कारण आपण पाहतोय की कारण या ठिकाणी आपण पाहतोय की बीड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री अजितदादा झाल्यानंतर यांनी जी पोलिसांमध्ये जी वचक आहे ती आहे, मात्र कुठंतरी या ठिकाणी त्यांचं जे राज्यामध्ये जी वचक आहे ती बीडमध्ये ह्या ठिकाणी पाहायला मिळत नाही। कारण या ठिकाणी आणि त्याच मुद्द्यावर अजित पवार आज पत्रकार परिषदेत काय भाष्य करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। हरिदास, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या 19 सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।